आज मी कपाट काढलं स्क्रिप्टचं. त्यात मला मी 7 वर्षापूर्वी लिहिलेली स्क्रिप्ट, 7-8 वर्ष झाली असतील. पुढारीमध्ये एक बातमी आली होती आणि त्या बातमीनं मला कुठंतरी खूप अंतर्मुख केलं. आणि त्यानंतर मी हा दीर्घांक लिहायला घेतला आणि मी हा इंटरनॅशनल विमेन प्ले राईटमध्ये सादर केला होता. आणि आज त्यावेळेपेक्षा जास्त संयुक्तिक वाटतं याचं वाचन करून ठेवणं, म्हणून फक्त सगळ्यांसाठी एक वाचन करून ठेवते या नाटकाचं. ती आणि फक्त काही त्या. स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, एक स्त्री म्हणून तिला करावी लागणारी तडजोड अगदी मूलभूत पातळीवरची. स्त्री म्हणजे एक संपूर्ण व्यक्तिमत्व आहे. ही संकल्पना जनमानसात पक्की होण्यासाठी अजून किती काळ जाणार आहे कोणास ठाऊक. पण या नाटकात एक स्त्रीमन तिच्यासारख्या अनेक स्त्रीमनांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करते. अर्थात हा एक वेगळा प्रयोग, एक वेगळी अभिव्यक्ती. स्त्रियांच्या अनेक मूलभूत समस्यांपैकी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार हा कधीही न संपणारा प्रश्न. ही समस्या अगदी तळागाळातल्या वर्गापासून ते अत्यंत उच्चभ्रू स्तरापर्यंत, बहुजन समाजापासून उच्चवर्णीयांपर्यंत सर्वत्र. जिथं स्त्री आहे, पुरुष आहे, तिथं त्यातली नर आणि मादी ही भावना आहेच. ह्यात धांडोळा आहे अगदी मोजक्या स्त्री व्यक्तिमत्वांचा, त्याही आपल्याच मातीतल्या. पृथ्वीवरच्या अनेक देशात, अनेक संस्कृतींमध्ये अनंत विकृती उत्पन्न झाल्या. याचा आवाका प्रचंड आहे. म्हणून फक्त काही त्या असा उल्लेख मी नावातच अंतर्भूत केलाय. ती हे स्त्रीचे एक प्रातिनिधिक रूप आहे, काही गोष्टींची उकल करू पाहणारं, आणि तिला भेटलेल्या फक्त काही त्या. आज मी निघाले. आज माझ्या अवतीभोवती अवकाश आहे, माझं असं. आणि आज माझ्याकडं अवकाशही आहे. ह्या अवकाशात अनंत नादनिनाद आहेत. करुण हाक आहे, त्यात कधी याचनेचा सूर आहे, कधी अस्फुट किंकाळी, तर कधी वेदनेनं ठसठसणारा आक्रोश, काळजाला भेटणारा. सुरुवात कुठून करावी बरं? सुरुवात कुठून करायची हा नेहमीचाच प्रश्न असतो. हां, पण त्याचं उत्तरही सोपं आहे. आपण जिथे आहोत तिथून. मला येणाऱ्या सगळ्या आवाजांमध्ये एक आपलेपणाचा ओलावा आहे. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, का त्यापेक्षा मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. काही का असे ना, दोन्हीचा अंतिम उद्देश एकच, सुसंवाद. अर्थात हेही माझंच गृहीतक. हो, मी आता निघालेच आहे. आपलं ठरलंय, आपण आत्ता जिथं आहोत तिथून सुरुवात करायची. खरंच आपल्याला पहिल्यांदा कोण भेटेल, किंवा मी पहिल्यांदा कोणाला भेटणार आहे? कुठलीही गोष्ट खरं तर सुरुवातीला खूप छोटी असते, अगदी बिंदुरूप. आपण त्याला आरंभ बिंदू म्हणतो. आरंभापासून विस्तार सुरू होतो आणि मग छोट्याकडून मोठ्याचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास केवढा? ज्याच्या त्याच्या आवाक्या एवढा. आपण खूप वेळ एकटेच असलो ना की स्वतःशीच संवाद साधायचा प्रयत्न करतो. एकटे येतो, एकटे जातो, पण जिथवर अस्तित्व असतं तोवर आपल्याला सोबत हवी असते. असं का? अर्थात म्हणून तर माणसानं समाज निर्मिला, व्यवस्था निर्मिल्या. बापरे, जाऊ दे. तर मी काय बोलत होते? हां, आपण आपल्याशी स्वतःची ओळख करून घेतो. मग ओळखीनंतर मैत्री, मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. का? प्रेमाचं नातं निस्सीम मैत्रीला जन्म देतं. हो, पण धोका पुढंच आहे. आपण आपल्यावर अति प्रेम करायला गेल्यावर अति तिथं माती होते. निरर्थकता लक्षात आल्यावर आपणच आपलं अस्तित्व संपवतो. नाही, मला आज या विषयावर नाही बोलायचं आहे. आजचा आपला विषय काय? विषय
विषय? हो, विषय हाच आजचा आपला विषय आहे.